राज्य कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे ने एमएसपी, नफाखोर खरीदी, मालेगांव आरोपी फांसी और शीतल तेजवाल ने वीआईपी ट्रीटमेंट मामले पर बड़ी प्रतिक्रिया दी है। सुनील देशमुख के इस्तीफे पर भी उन्होंने प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि अंतिम निर्णय अजित पवार ही लेंगे। आपल्या सर्वांना माहिती आहे की ही माहिती मला आपल्या माध्यमातूनच समजते आणि कुठलाही पक्ष असल्यानंतर एखादा जर मोठा नेता पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये असला तर त्याचं निश्चित प्रकारे स्वागत केलं जातं आणि सलील देशमुख या भागातले त्यांची एक देशमुख घराण्याची एक मोठी परंपरा आहे। तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब हे निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील। पण सकारात्मक आहेत का? मी तुम्हाला ते सांगतो की या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेब हे निर्णय घेतील। या बाबतीमध्ये याविषयी मला आपल्या माध्यमातून आताच ते समजते आणि एखादी माहिती आपल्याला नसतानाही त्या माहिती नसताना एखाद्या गोष्टीवर मत व्यक्त करणं हे थोडं मला चुकीचं वाटते, परंतु अजितदादा पवार साहेब निश्चित प्रकारे योग्य निर्णय घेतील। राज्य सरकार असं कुणी जर कोण चुकीच्या गोष्टी किंवा एमएसपीपेक्षा जर कमी भाव देत असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल आणि स्वतः पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांचं विशेषतः बारीक लक्ष या विभागावरती असल्यामुळं रावल साहेब पण निर्णय घेतील आणि कृषी विभाग पण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेईल। शेवटी शेतकरी आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि आपण सगळ्यांना पाहतो की या राज्यामधला एक तर शेतकरी अडचणीत आलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते आणि हवामान बदलामुळे कधी काय निसर्गाचं कधी संकट काय येईल ते सांगता येत नाही। तर या निसर्गाच्या असल्या या संकटाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ह्या मंडळींचं बारीकचं लक्ष माझ्या शेतकरी बांधवांच्या प्रत्येक गोष्टीवरती तो जो शेतामध्ये पीक घेतोय, फळबाग घेतोय किंवा ज्या गोष्टी करतो त्याला योग्य त्याला बाजारभावापासून ते पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना काय सहकार्य केलं पाहिजे हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्या बाबतीमध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आता महेंद्र दळवी काय म्हणतात किंवा ते काय त्याच्यावरती आपण लक्ष देणं मला वाटत नाही, त्यावर लक्ष देऊ नये। शेवटी तटकरे साहेब हे राज्याचे नेते आहेत। तटकरे साहेब फक्त कोकणातले नेते आहेत, राज्यातले नेते आहेत आणि तटकरे साहेब खूप मोठे नेते असल्यामुळं कोण काय म्हणतं त्याच्यावरती मला वाटतं त्याच्यावरती भाष्य करणं बरोबर नाही। त्यांना राजकारण करताना प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं, त्यामुळं कदाचित देशमुख साहेबांना काय अडचणी आल्या असतील किंवा त्यांना पुढच्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यामुळं कदाचित काय अडचणी आल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा। या बाबतीमध्ये मी आगाशी म्हटल्याप्रमाणे या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेब योग्य तो निर्णय घेतील। 100% अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे। ही घटना अत्यंत दुःखदायी आणि वेदनादायी आहे। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं एनआईटी सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।